मॉम, तुम्ही बोलवलत मला? बस जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. तारा, मी हे काय ऐकतेय? तू गाणं सोडायचा निर्णय घेतेस? हो मॉम, म्हणजे तसा निर्णय घेतलाय मी. का? नाही, काहीतरी कारण असेल ना? ॲक्च्युली मॉम, डॅड, मला कधीच गाणं गायचं नव्हतं. मला गायिका म्हणून कधीच करिअर करायचं नव्हतं. रादर मला खूप आधीपासून अभिनयात करिअर करायचं होतं, मॉडेलिंग करायची होती. आणि मी गायिका व्हावं अशी माझ्या मम्माची इच्छा होती. तिचं स्वप्न होतं, जे तिने माझ्यावर लादलं. ठीक आहे, पण गाण्यानी आजवर तुला एवढी प्रसिद्धी दिली आहे आणि आता तू तुला हवं ते करणारच आहेस ना. मग केवळ आईच्या इच्छेकरता गाणं सुरू ठेवायला काय हरकत आहे? बरोबर आहे डॅड, पण आतापर्यंत मम्माच्या इच्छेसाठीच मी हे सगळं करत होते. ॲक्च्युली मी हे सांगितलंय मम्माला आणि तिने मान्य पण केलंय. मी हे मान्य केलेलं नाहीये. मी सोबत येऊ? नको, देवा भाऊंनी मला एकटीला बोलवलंय. काळजी घे. येते मी. सावली, काय झालं? काही नाही. नक्की ना? येते. तिलोत्तमा, मला सांग, उद्या सारंग आणि नील म्हणाले की आता आम्हाला या फॅमिली बिझनेसमध्ये कुठलाच इंटरेस्ट नाहीये. आम्ही ना कुठेतरी जाऊन एखादी वडापावची गाडी टाकतो किंवा मग कुठेतरी जाऊन 9 to 5 जॉब करतो. तुला चालेल? तू मान्य करशील हे? तू जरा शांत होतेस? एक काम कर, बस इथे बस. अगं, पाणी हवंय? ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे माझी मुलं असं अजिबात करणार नाहीत. त्यांच्या डोक्यात विचार सुद्धा येणार नाही, कारण ते जे काय करतायत, हे एवढं मोठं एम्पायर जे काय सांभाळतायत ना, ते स्वेच्छेने. माझी त्यांच्यावरती अजिबात जबरदस्ती नाहीये, स्वतःच्या चॉईसनी करतायत ते. अगं, मग मी तरी कुठे सक्ती केली आहे हिच्यावर? मी नाहीच केली आहे सक्ती. गाणं आजवर तिलाही आवडत होतं, तीही गात होती. आणि मला सांग तारा, आज तुला हे सगळं सुचतंय का तर तुला एक फिल्म मिळाली आहे म्हणून? हा तारा, तुला आज जर 4 लोक ओळखतात ना, ते तुझ्या गाण्यामुळे आणि माझ्यामुळे. तेव्हा नाही तुला हे सगळं सुचलं? मम्मा, मी तुला आधी कितीतरी वेळा म्हणाले होते की मला हे नाही करायचंय म्हणून. विसरलीस? नुसती म्हणाली होतीस, पण मुकाट्याने आजवर एवढे सगळे कार्यक्रम केलेस ना. आणि नुसते कार्यक्रम नाही केले, त्या कार्यक्रमातनं मिळणारा पैसा, प्रसिद्धी सगळं उपभोगलंस ना? नाही उपभोगलंस? आणि आज सोशल मीडियावर एवढे लोक तुला फॉलो करतात, ते एन्जॉय करतेस तू मस्त. लोक तुझ्यावर प्रेम करतात, तुझ्या गाण्यावर प्रेम करतात, ते सगळं आवडतं तुला. पण आज तुला हे सगळं सुचतंय का तर एक भिकार फिल्म मिळाली तुला म्हणून? देवा भाऊ, काय झालं? तुम्ही रडताय का? सिस्टर, बाबा गेले. आपले यशवंत काका गेले. यशवंत काका म्हणजे तेच ना, तुम्ही लहानाचे मोठे जिथे झालात त्या अनाथ आश्रमाचे संचालक? तीच. माझे आई वडील भाऊ बहीण सगळं काही तेच होते. अगदी बापासारखी माया केली माझ्यावर. खायला अन्न दिलं, डोक्यावर छप्पर दिलं, कधीच भीक मागायला लावली नाही. स्वाभिमानाने जगायला शिकवलं.
ते मला सोडून गेले ग. देवा भाऊ, अहो आपल्या हातात काहीच नसतं ना. त्याच वाईट वाटतंय ग. आपल्या हातात काहीच नाहीये. आपलं लाईफ आपल्या हातातच नाही. सांभाळा स्वतःला. आता इथे येताना सारंग सर सुद्धा माझ्या सोबत होते. नाही नको. मी असं खचलेलं तुझ्याशिवाय दुसरं कोणीही बघितलेलं मला आवडलं नसतं, म्हणून तुला एकटीलाच बोलवलं. हरकत नाही. जे झालं ते खूप वाईट झालं, असं व्हायला नको होतं खरं तर. आज मी खऱ्या अर्थाने पोरका झालो का? पण ते जाता जाता जे सांगून गेले त्या गोष्टीचा जास्त त्रास होतो. असं काय सांगितलं त्यांनी? माझे आई वडील एका अपघातात गेले काय? आणि तो अपघात जिथे झाला होता त्याच्या जवळच्याच एका गावातल्या लोकांनी मला इथे आणून सोडलं. त्या गावाचं नावही सांगितलं त्यांनी मला. सिस्टर, माझं अख्खं आयुष्य मी माझे आई वडील कोण होते, ते कुठे असतील, माझी फॅमिली कुठे आहे हे शोधण्यात घालवलं. आणि आत्ता अचानक जाता जाता ते हे सत्य सांगून गेले. तारा, मला वाटतं भैरवीजींचं म्हणणं बरोबर आहे. तारा, तू अभिनय करू नकोस असं कोणीच तुला म्हणत नाहीये, पण त्याचबरोबरीनं तू गाणंही सुरू ठेव ना. उलट तुझ्या गाण्याचा तुझ्या फिल्मच्या करिअरला उपयोगच होईल. हा, नाही बाबा, तुम्ही आता कोणी काहीही सांगा, पण मला परत नाही गायचंय. गायचं नाहीये? यासाठी आयुष्यभर तुझ्या आईने खास्ता काढल्या का? काय बोलतेस तू तारा? काय करतेस? अगं तुला भान आहे का? तुला जाणीव आहे या गोष्टीची? तुझ्या मम्माने आजवर काय काय केलं यासाठी? तिलोत्तमा, अगं स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलंय ग मी या मुलीसाठी. तुला माहिती तिलोत्तमा, हिचा बाप अर्ध्या संसारात आम्हाला टाकून निघून गेला, पण मी धीर नाही सोडला, कच नाही खाल्ली. मी नेटाने पुन्हा उभं राहून या मुलीचं करिअर घडवण्यासाठी मी झटले. तारा, तुझ्या बाबांनंतर मी दुसरे निर्णय घेऊ शकत होते आयुष्याचे. स्वतःच्या आयुष्याला एक वेगळं वळण देऊ शकले असते. स्वतःचं करिअर ऐन बहरात असताना मी माझं करिअर सोडलं. कोणासाठी? ह्याच्यासाठी. का? तर या पोरीने मोठं व्हावं म्हणून, हिने वजे घराण्याचं नाव मोठं करावं म्हणून. किती किती लोकांनी टोमणे मारले ग मला, किती त्रास दिला, सगळं सहन केलं. हिच्यासाठी सहन केलं. कुठली हौस मौस केली नाही, स्वतःचा विचार केला नाही हिच्यासाठी. आणि ही बघ, हिने माझी 4 चौघात इज्जत काढली ग तिलोत्तमा. मी काय करू सांग ना? समजावा नाही कोणीतरी सांगा, काय करते हिला? भैरवी, हिला समजाव तिलोत्तमा. पाणी आण, पाणी आण. काय झालं? काय होतंय? असं वागू तारा? मम्मा, मम्मा. भैरवी, भैरवी.